नमस्कार. आज आपण पाहणार आहोत माझ्या गडकोट मोहिमेचा अनुभव. शीर्षक आहे गुरुजींनी सांगितलेला साधा सरळ पण कणखर असा हिंदुत्वाचा मार्ग. का कोणास ठाऊक आज मन पुन्हा मोहिमेच्या वाटेवर रुंजी घालू लागलं. मोहिमेचा दुसरा मुक्काम वाई तालुक्यातील जोर गावात पडला होता. बहुधा वाई तालुक्यातील हे शेवटचं गाव असावं. सह्याद्रीच्या कुशीत निसर्गरम्य वनराजीत निवांत पहुडलेले हे गाव जेमतेम 60-70 उंबरा असावा आणि 300-400 लोक वस्ती. अनेक शहरी सुविधांपासून कित्येक मैल लांब असलेले पण सुखात मजेत जगत असलेले लोक पाहून मन प्रसन्न होत होतं आणि स्वतःलाच लाजही वाटू लागली होती. का तर पुढं सांगेनच. पहाटे कानावर हलगीचा आवाज पडला आणि ताडदिशी आम्ही सर्वजण जागेवर उठून उभे राहिलो. गडबडीने बोजा बिस्तर आवरला. रात्री ठरलेल्या योजनेनुसार मुखमार्जन प्रातर्विधी यांना सुट्टी दिली होती. पाठीवरती पिशव्या आणि हातात काठी घेऊन तिथेच दबा धरून उभे राहिलो. तेवढ्यात रायरेश्वराच्या लोखंडी शिडीवरून मोहिमेचा भगवा ध्वज शस्त्रधारी धारकरी खाली उतरू लागले होते. ध्वज जसा जवळ येईल तशी आमच्या तुकडीची हालचाल वाढली. कोण पिशवी सावरतय तर कोणी मफलर गुंडाळतय, नाना तरा. झेंडा अगदी हाकेच्या अंतरावर आला तशी धाकधूक ही वाढली आणि आमची हालचाल सुद्धा. हलगीच्या ठेक्यावर भगवा झेंडा दिमाखात समोरून गेला आणि आम्ही एकच एल्गार केला. जागा मिळेल तसे गर्दीत शिरण्याचा प्रयत्न चालू होता. त्यामुळे एकच गलका उडाला. त्या गलक्यातच आम्ही ही घोषणा देऊन आणखी भर टाकली आणि आम्ही तुमचेच अशा आविर्भावात चालू लागलो. यावेळी मनात लाल महल प्रकरण आठवले. मावळे देखील असे शिरले होते. थोडे चालून पुढे गेल्यावर भगव्या झेंड्याच्या तुकडीत जागा पक्की झाली आणि पौर्णिमेच्या उजेडात ती तुकडी अडचणीच्या वाटेने जांभळी गावात उतरली. 7 वाजले असतील. गार हवेची झुळूक आल्यावर अंगात हुडहुडी भरायची, पण भगव्या झेंड्यासोबत चालताना अंगात एक प्रकारची रग आपोआप तयार होती. त्यामुळे कशाची फिकीरच नव्हती. ताड ताड पावले टाकीत निघालो होतो. जेवढे अंतर कापता येईल तेवढे कापायचे आणि मगच पोटात काहीतरी टाकायचे असेच ठरवले होते. सपाटीचा रस्ता संपला. पायवाट सुरू झाली आणि धरणाची शेवटची शेपूट ओलांडून पुढे डोंगर चढू लागलो. एव्हाना सगळे सोबती त्यांच्या अतीव क्षमतेमुळे मला सोडून निघून गेले होते. एकटाच चालायचे असे आधीच ठरवले होते. त्यामुळे काही वाटले नाही. वैयक्तिक आयुष्यात देखील असेच असते ना. सखे सोबती आप्तेष्ट सगळे असतात, पण जीवनाची नौका समुद्रासारख्या अथंग आयुष्यात एकट्यानेच चालवायची असते. सगळे भेटतात ते किनाऱ्यावर. असो, किल्ले श्री रायरेश्वर भल्या पहाटे 5:30 वाजता सोडला होता. आता ऊन वर येत होते. पोटात काही नव्हते. खाण्यासाठी जन्म आपला या न्यायाने मन केवळ खाण्याकडे धावू लागले. पण ठरले होते पोटात काही टाकायचे नाही. मोहीम यासाठी असते, त्या मनावर अंकुश ठेवायला, मनाला पाहिजे तसे वागवायला मोहीम शिकवते. डोंगर चढू लागलो. शारीरिक क्षमतेची कसोटी होती. अरुंद एकेरी पायवाट, खडी चढण, पाठीवरचा बोजा असह्य झाला होता. मन पळ काढायची भाषा करत होते, तर त्यावर आपल्या विचारांची मोहिनी घालायचं असं द्वंद्व सुरू होतं. ऊन काही लागत नव्हतं, कारण जावळीच्या घनदाट झाडीतून चालत होतो. मातीची बरीच चढण चढून झाल्यावर शरीर अक्षरशः गळून गेले होते. थांबायला देखील जागा नव्हती. फक्त चालत राहायचे होते. तेवढ्यात एक उभ्या चढाईची खिंड भासावी अशी उंच पायऱ्यांची चढण लागली. न थांबता चढायचे म्हणजे धापा टाकून छाती फुटायची वेळ आली. पण चढून वर गेलो आणि आजूबाजूला काही न पाहता अंग भुईवर टाकून दिले. सकाळचे 10:38 झाली होती. डोंगर चढून वर पोहोचलो. ती जागा म्हणजे कोळेश्वर पठार. शरीर शांत झाल्यावर सावलीची जागा शोधू लागलो. तेवढ्यात सोडून गेलेले सवंगडी दिसले. त्यांच्या सोबत सकाळची न्याहारी केली आणि पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. पाठीला बोजा लावला आणि चालू लागलो. भली मोठी सपाट जागा. वर फक्त 2च घरे होती आणि त्यांचा गोठा. विचाराला काही सुविधा नाहीत. आजूबाजूला माणसे नाहीत. कशी काय ही लोक राहत असतील बरे. एवढ्या अडचणी असून सुद्धा समाधानी, तृप्त, निरोगी अशी ही कुटुंबे. थोडे चालून गेल्यावर पठारावर राहणाऱ्या त्या कुटुंबाचा पाठीराखा दिसला. कोळेश्वर महादेव. दर्शन घेतले आणि पठार चालू लागलो. आता पठार 8 किलोमीटर चालून मग जोर गावात उतरायचे होते.
पठार संपले, दरीत उतरायची एकेरी वाट सुरू झाली. वाटले संपेल, पण लवकर काही वाट संपता संपेना. शेवटी शेवटी पायाचा, शरीराचा आणि मनाचा ताळमेळ सुटला, इतके खाली उतरून आलो होतो. खरी ही संयमाची परीक्षा होती. आयुष्यात एखाद्या गोष्टीत यश असे जवळ आलेले असते आणि आपण धीर सोडतो. अगदी तसेच वाटत होते की थांबू, पण थांबता येत नव्हते. परतीचे दोर कापलेले होते. आता पुढे जायचे विचाराला. अशाच प्रसंगातून मनाची कणखरता, कठोरता तयार होते. झाडी झुडपे संपून आता फक्त रिकामा रस्ता लागला. ऊन डोक्यावर आले होते. जोर गावात पोहोचलो होतो. नदीचा पूल ओलांडून भाताच्या खासरामध्ये मध्यभागी खांबाला भगवा झेंडा बांधलेला दिसला. आजूबाजूला दमून भागून आलेले धारकरी बसलेले, कुणी खात होता, कुणी आडवा पडला होता, कुणी खाच खळग्यातील पाण्यामध्ये आवरावर करत होता. आम्ही मात्र जागा शोधत होतो. आता दुपारचे 1:30 वाजले होते. रात्र झाली. पौर्णिमेचा पूर्ण चंद्र अंगावर उजेड शिंपत होता. मोहीम विसावली होती. किर्रदाट झाडीतून किर्रकिडे आवाज करत होते. कानावर दुरून कोणीतरी बोलल्याचा, हसत असल्याचा, कुजबुजण्याचा आवाज येत होता. दमल्यामुळे झोप लागत होती. 2-1 तासाची झोप झाली असेल. तेवढ्यात थंडी वाजून जाग आली. अंगावरील पांघरून दैवार पडून भिजले होते. झोप लागणे अशक्यच होते. पडून राहिलो. सगळे सहकारी जागे होते. लक्ष मात्र उतरून आलेल्या उंचच्या उंच डोंगरावर जात होते. अजूनही चमकणारे दिवे दिसत होते. रात्रभर पोरं डोंगर उतरत होती. कुडकुडत, कूस बदलत कशीबशी रात्र काढली. सकाळी 6:15 व्यायाम झाल्यावर मोहिमेचा झेंडा निघाला. आम्हीही निघालो. झाडीतून एकेरी वाट होती. खडी चढण सुरू झाली. सकाळी एवढ्या थंडीत घाम फुटला. छाती धडधड करू लागली. पुन्हा तेच. सोबती सगळे निघून गेले. एकटा चालू लागलो. दम लागला होता. पाय पुढे उचलत नव्हते. मोजून पाय टाकायची वेळ आली. तसाच चालू लागलो. ठरवले फक्त एका पावलाचा विचार करायचा. फक्त एक पाऊल पुढे टाकत राहायचे, पण चालत राहायचे. आयुष्यात देखील कठीण प्रसंगी असेच वागायचे यातून बोध झाला. कितीही खडतर प्रसंग आले, विपरीत परिस्थिती निर्माण झाली तरी ठरलेल्या मार्गावर पावले टाकत राहायचे. ध्येय आपोआप जवळ येते. असाच विचार करत चालत होतो. बाजूने 3 महिला झपझप पावले टाकीत न दमता पुढे निघून गेल्या. त्यांचा तो दररोजचा दिनक्रम होता. वर चढून गेल्यावर गणपतीचे दर्शन घेतले. पाठीमागे वळून पाहिले तर सूर्यनारायण वर येत होते. सोनेरी किरणे विस्तीर्ण बलकवडी जलाशयात पडली होती. पाणी चमचम चमकत होते. धुक्याची झालर पांघरलेले जावळीचे खोरे दिसत होते. सकाळचे 7:30-8 वाजले होते. बाजूला बसलो. तेवढ्यात एक 55-60 वर्षाचे बाबा खाली उतरताना दिसले. म्हटले गप्पा मारू यांच्याशी आणि त्यांना बोलते केले. त्यांचा दररोजचा दिनक्रम पाहता आश्चर्यचकित व्हायची वेळ आली. दररोज सकाळी जोर गावातून वर यायचे, दूध घालायचे आणि परत खाली उतरायचे. बरं, दूध तर किती? फक्त 1 लिटर. आणि दर मिळतो तरी किती? फक्त 40 रुपये. ते देखील देशी गाईच्या दुधाला. 40 रुपयांसाठी दररोजची एवढी पायपीट. मनात झरझर विचार सुरू झाले. सह्याद्रीच्या कुशीत ही जी कुटुंबे राहतात, त्यांना ना सुविधा, ना रोजगाराची साधने, ना सुख, तरी सुद्धा आयुष्याविषयी तक्रार नाही. उमेदीने जगायचे, धैर्याने तोंड द्यायचे. आणि या उलट आपले जीवन, आयुष्यात सगळे काही मिळते पण तरीही दुःखी, असमाधानी. केवळ भौतिक गोष्टीवर अवलंबून असलेल्या आपल्या जीवनात समाधान, तृप्ती येणार तर कधी, या विचारांनी स्वतःला लाज वाटू लागली. वाटेवरती भेटलेल्या त्या महिला, ते वयस्कर बाबा यांना आठवले की वाटते आयुष्यात यांच्यासारखे कणखर निरोगी जीवन लाभावे. त्यासाठी कष्टाची सवय ठेवावी. सुख वस्तूवरती अवलंबून नसते. सुख असते ते आपल्या मनात. गडकोट मोहिमी अशी आहे, जो जसा विचार करेल तशी त्याला प्रचिती येते. म्हणून तर ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे की जो जे वांछील तो ते लाहो. गडकोट मोहिमेबद्दलचा माझ्यासारख्या अनेक तरुणांचा असाच अनुभव आहे. ज्याला जे हवं त्याला ते त्या गडकोट मोहिमेमध्ये मिळतं. म्हणून माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आयुष्यात एकदा तरी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानची गडकोट मोहीम करावी. धन्यवाद.